Hello students, today we will start the chapter number 4 definite integration. मागच्या चॅप्टरमध्ये आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन बघितलं आणि हे जे चॅप्टर आहे ते आहे डेफायनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे, ह्याच्या चॅप्टरमध्ये आहे तर मागचे जे आपण टाईप शिकलो, आता 3 टाईप्स आपण बघितले इंटिग्रेशनचे: सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स अँड इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. त्या तिघं मेथड आपण इंटिग्रेशन सॉल्व करायचे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला यूज करायचे. हे चॅप्टर सेम एक्झाम्पल पण त्याच टाईपचे असणार आहेत, फक्त याच्यात एक स्मॉल डिफरन्स असणार आहे. इनडेफायनाइट इंटिग्रेशन याच्यामध्ये कॉन्स्टंट सी येत होता, कारण तिथे ते जे फंक्शन आहे ते कोणत्या इंटरवलमध्ये आहे हे आपल्याला दिलेलं नव्हतं. पण डेफायनाइट इंटिग्रेशनमध्ये जे फंक्शन आहे ते एका स्पेसिफिक डोमेनमध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक इंटरवलमध्ये डिफाईंड होतं, की ज्याचं लिमिट्स आपल्याला दिलेले की A to B मध्ये ते फंक्शन डिफाईंड होतं. ओके, म्हणजे ह्या जे इंटिग्रेशन आहे याला लिमिट्स येतात. ओके, म्हणजे इथे कॉन्स्टंट सी येत नाही आणि त्या फंक्शनचं इंटिग्रेशन एका स्पेसिफिक व्हॅल्यूमध्ये आपल्याला मिळतं, त्याला म्हणतात डेफायनाइट इंटिग्रेशन. ओके, मग आता ह्या डेफायनाइट इंटिग्रेशनमध्ये ओल्ड सिलेबसनुसार 2 टॉपिक होते, एक लिमिट ॲज अ सम आणि एक बाय आपलं रेग्युलर इंटिग्रल फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रेशनने असे 2 टॉपिक होते. पण कोरोनामुळे आपला बाकीचा सिलेबस रिड्यूस झाला आहे 25%, म्हणजे आपलं लिमिट ॲज अ सम हा टॉपिक तुम्हाला ड्रॉप केलेला आहे बोर्ड एक्झामला. फक्त तुम्हाला आपण जे बाय 3 मेथड्सने जे सॉल्व केले, सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शननुसार त्या मेथड्स तुम्हाला आहेत आणि त्याचं डेफायनाइट इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, जो सेकंड टॉपिक आहे तो आहे फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. आता हा फंडामेंटल थेरम काय, ॲक्च्युली डेफायनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन आणि हा थेरम याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ॲक्च्युली डेफायनाइट इंटिग्रेशन काय आहे. ओके, लेट एफ बी अ कंटिन्युअस फंक्शन. एफ हे जे फंक्शन आहे कंटिन्युअस आहे, डिफाईन ऑन द इंटरवल ए बी. मागच्यामध्ये आपल्याला इंटरवल दिलेलं नव्हतं की या स्पेसिफिक इंटरवलमध्ये ते फंक्शन डिफाईंड होईल. इथे स्पेसिफिक इंटरवल दिलेला आहे ए बी. अँड इफ इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, हे आता इनडेफायनाइट इंटिग्रेशन झालं. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आहे जी ऑफ एक्स प्लस सी. देन इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी, याला रीड कसं करायचं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. हा जो ए आणि बी आहे तो असणार आहे इंटरवल आणि याच्यात ऑब्वियसली कंडिशन असणार आहे ए ग्रेटर दॅन बी. ए हा बीपेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. ए जे आहे याला लोअर लिमिट म्हणतात, बीला म्हणतात अप्पर लिमिट आणि ए लेस दॅन बी. एपेक्षा बी कसा असणार आहे तुमचा मोठा, ए लेस दॅन काय असणार आहे, बी कंडिशन असणार आहे. मग याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस काय घेतो आपण सी आणि याला लिमिट द्यायचं ए टू बी. मग याला लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचा. इंटिग्रेशन सॉल्व झालं आणि ते जे आन्सर येणार आहे त्याला लिमिट द्यायचे ए टू बी. पुट करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. माझी एक्सची व्हॅल्यू बी पुट केली तर हाला जी ऑफ ए प्लस सी. एची व्हॅल्यू ए पुट करायची जी ऑफ ए प्लस सी. जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस मायनस मायनस सी प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल, दॅट इज जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजे डेफायनाइट इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं, त्या फंक्शनचं काय लिहायचं, डायरेक्टली इंटिग्रेशन लिहायचं आणि त्याला लिमिट द्यायचं ए टू बी आणि ते पुट करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. कारण जरी तुम्ही सी लिहिला तर सी तो तुमचा कॅन्सलच होणार आहे, म्हणून सी लिहायची गरज नाही, कारण याला पण सी येणार आहे याला पण सी, प्लस मायनस काय होणार आहे तुमचं कॅन्सल. मग डायरेक्टली लक्षात ठेवायचं, जर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स जी डी एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, दस ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय लिहायचं, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. ए इज कॉल्ड अ लोअर लिमिट अँड बी इज कॉल्ड अ अप्पर लिमिट. एला लोअर लिमिट म्हणतात आणि बीला काय म्हणतात, अप्पर लिमिट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे डेफायनाइट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशनचे जसे एक्झाम्पल सॉल्व करतो सेम त्याच पद्धतीने इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. फक्त याच्यात 2 स्टेप वाढतात, त्या म्हणजे काय, लिमिट पुट करायचं,
ती एक स्टेप आली, कारण जे फायनल आन्सर आहे त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए टू बी लिमिट द्यायचं आणि त्याला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करायचं. म्हणजे तुमचं जर इनडेफायनाईट इंटिग्रेशन क्लिअर असेल तर डेफायनाईटमध्ये कोणतीच अडचण आपल्याला येणार नाही, कारण एक्झाम्पल त्याच मेथडने सॉल्व करायचे आहेत. फक्त लास्ट स्टेप जी आहे ती काय करायची आहे की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. आलं लक्षात? ओके. मग हे जे डेफायनाईट इंटिग्रेशन आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, मग नंतर घेण्यासाठी आणि मी प्रॉपर्टी पण एक्सप्लेन करून देते आणि फक्त 4.2 एक्सरसाइज या चॅप्टरमध्ये आपल्याला आहेत ते आपण सॉल्व करा. 4.1 डिपेंड्स ऑन लिमिट ॲज अ सम, आणि लिमिट ॲज अ सम हे आपलं रिड्यूस झालेलं आहे, म्हणजे फक्त 4.2 ही जी एक्सरसाइज आहे ती आपल्याला सॉल्व करायची. म्हणून थेरॉटिकल पार्ट मी सगळं घेऊन घेते, डेफिनेशन तुम्हाला कळाली आहे, या प्रॉपर्टीज पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते, म्हणजे फक्त एक्सरसाइज आपल्याला पूर्ण सॉल्व करायची असेल. ठीक आहे. नाव प्रॉपर्टीज ऑफ डेफायनाईट इंटिग्रेशन. फर्स्ट प्रॉपर्टी इज इंटिग्रेशन ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. जर इंटिग्रेशनचं लिमिट जर सारखं असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं 0. बिकॉज काय, आपण जे इंटिग्रेशन असणार आहे डेफायनाईट त्याच्यात अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करतो आणि त्याचा व्हॅल्यू जर सारखा असेल तर मायनसल्यामुळे त्या काय होतील, कॅन्सल होतील. मग जर फंक्शनचं लिमिट जर सारखं असेल तर त्याचं आन्सर काय येतं 0 येतं, हे लक्षात ठेवायचं. नाव सेकंड प्रॉपर्टी, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. जर तुम्हाला लिमिट इंटरचेंज करायचं असेल, कारण इथे लिमिट आहे ए टू बी आणि इथे घेतलं मी बी टू ए, जर लिमिट इंटरचेंज करायचं असेल तर त्याचं साईन काय होतं चेंज, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, लिमिट काय होतात तुमचे चेंज. दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी. नाव थर्ड प्रॉपर्टी, जर लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल, इथे आहे तुमचा व्हेरिएबल एक्स, जर तुम्हाला त्याच्यात टीत कन्वर्ट करायचा असेल तर ते पण येतं तुमचं लिमिट ए टू बी एफ ऑफ टी डी टी, पण पूर्ण फंक्शन कशात कन्वर्ट व्हायला पाहिजे, टीमध्ये. ओके, दॅट इज द थर्ड प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूशन याच्यात करू शकतात इन शॉर्ट. फोर्थ इज लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही पण, जर ए टू बी लिमिट दिलेला असेल आणि एखादा नंबर घेतला तुम्ही इन बिटवीन ए अँड बी, सी बिलॉंग्स टू ए बी, म्हणजे ए लेस दॅन सी लेस दॅन बी, तर तुम्ही त्या इंटिग्रेशनला स्प्लिट करू शकतात ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे ए टू बीला जर तुम्हाला स्प्लिट करायचं असेल, पण जो सी आहे तो ए आणि बीच्या मध्येच पाहिजे, म्हणजे ए आणि बी बिटवीनच तो सी तुमचा पाहिजे, तर तुम्ही लिहू शकता तुम्ही ए टू सी सी टू बी. समजा लिमिट असेल 2 to 4 तर तुम्ही लिहू शकता 2 to 3 3 to 4. ओके, त्याला तुम्ही स्प्लिट करू शकता. नाव प्रॉपर्टी 5, लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स. म्हणजे तुम्ही या फंक्शनला ह्या पद्धतीने कन्वर्ट करू शकतात. ए आणि बी हे तुमचे लिमिट आहे, यांची ॲडिशन मायनस एक्स, तर ह्या दोघांचं इंटिग्रेशन काय येतं सेम. काही एक्झाम्पलमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे, तेव्हाच ते एक्झाम्पल आपलं सॉल्व होणार आहे. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लिहू शकतो आपण ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स. नाव 6 नंबर प्रॉपर्टी, जर लिमिट 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स असेल, पण लिमिट 0 टू एच पाहिजे, किंवा 0 टू जो ए कोणताही कॉन्स्टंट असू शकतो, पण लोअर लिमिट काय पाहिजे तुमचं 0, देन त्याला आपण लिहू शकतो एफ ऑफ ए मायनस एक्स. ॲक्च्युली ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी सेमच आहे, कारण का इथे बीची व्हॅल्यू म्हणजे 0 टू ए म्हणजे एक व्हॅल्यू तुमची 0 आहे आणि 0 प्लस ए तुमचा एच होतो, म्हणजे तेच आहे ते बघा 0 प्लस ए प्लस बी याच्या ऐवजी 0 प्लस ए म्हणजे ए आला. ॲक्च्युली आणि प्रॉपर्टी सेमच आहे. ओके, नाव प्रॉपर्टी 7, 0 टू 2a लिमिट असेल एफ ऑफ एक्स डी एक्स, तर याला पण तुम्ही स्प्लिट करू शकता 0 टू ए 0 टू ए, पण पहिलं फंक्शन एफ ऑफ एक्स असेल आणि दुसरं फंक्शन असेल एफ ऑफ 2a मायनस एक्स. याच्यात काय होतं फंक्शन तुमचं सेम होतं, फक्त सी इन बिटवीन असल्यामुळे ए टू सी आणि सी टू बी आपण लिहिला, पण इथे 2a लिमिट आहे तर 0 टू ए आणि 0 टू ए आहे, पण पहिलं फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आणि सेकंड फंक्शन आहे एफ ऑफ 2a मायनस एक्स. आता हे असं प्रॉपर्टी का आहे तर याचं प्रूफ पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे की याचं आन्सर असं का कसं आलं, तर याचे प्रूफ पण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, प्रॉपर्टी आपल्याला लागणार आहे. आणि लास्ट प्रॉपर्टी, जर मायनस ए टू ए तुमचं लिमिट असेल, मायनस ए टू ए म्हणजे -2 to 2, -4 to 4, -1 to 1, ठीक आहे, किंवा 6 to -6, जर असं फंक्शन दिलेलं असेल तर
ते फंक्शन जर इव्हन असेल मग ते फंक्शन चेक करायचं ऑड आहे का इव्हन. जर फंक्शन इव्हन असेल तर त्याला लिहू शकतो आपण 2 टाइम्स 0 to a f of x dx. आणि ते फंक्शन जर ऑड असेल तर त्याची व्हॅल्यू येईल 0. ठीक आहे, म्हणजे हे एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे ते आधी चेक करून घ्यायचं इव्हन आहे का ऑड. आता इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलं की इव्हन फंक्शन कशाला म्हणतात, जर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स आला तर फंक्शन इज इव्हन. आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू जर मायनस एफ ऑफ एक्स आला तर फंक्शन इज काय येतं, ऑड येतं. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स जर एफ ऑफ एक्स लिहिला तर फंक्शन इव्हन आणि एफ ऑफ एक्स मायनस एक्सची व्हॅल्यू जर मायनस एफ ऑफ एक्स आली तर फंक्शन इज ऑड. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण एक्स घेतला, मग एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचा मायनस एक्स, म्हणजे ह्याला मायनस ॲज इट इज आणि एक्सची व्हॅल्यू होती आपली एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आला म्हणजे फंक्शन काय आलं, ऑड. जर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समजा एक्स स्क्वेअर घेतलं तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकली मायनस एक्स, म्हणजे मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय होतं आपला एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू प्लस एफ ऑफ एक्स आला तर फंक्शन आलं इव्हन. ओके, फंक्शन जर इव्हन आलं तर 2 टाइम्स 0 to एफ ऑफ एक्स लिहायचं आणि ते इंटिग्रेशन सॉल्व करायचं. आणि फंक्शन जर ऑड आलं तर डायरेक्टली सॉल्व करायची गरज नाही, फक्त प्रॉपर्टी लिहायची आणि त्याचं आन्सर लिहायचं 0. आलं लक्षात. म्हणजे हे एवढेच महत्त्वाचे टॉपिक आहेत, ह्या 7 प्रॉपर्टीज आणि आपली ही डेफिनेशन की डेफायनाईट इंटिग्रेशन फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस की डेफायनाईट इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं, ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि लिमिट पुट करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजेच काय ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजे जसे इंडेफायनाईट इंटिग्रेशनमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व केले सेम त्याच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे. सबस्टिट्यूशन मेथडने असेल, बाय पार्ट्सने असेल, बाय पार्शियल फ्रॅक्शनने असेल. लास्ट जी आन्सर येईल त्याला लिमिट पुट करायचं ए टू बी आणि पुट करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, ही झाली तुमची डेफिनेशन. आणि या 8 प्रॉपर्टीज याच्यावर डिपेंड्स आपली एक्सरसाइज 4.2 आहे. पूर्ण एक्सरसाइज आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. ओके, थँक्यू.